सलाम आणि सुप्रभात आपल्या सर्वांना। आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना आपण प्रभूच्या वचनातून मनन करण्यासाठी लूकच्या पुस्तकामधील सर्वांना परिचित असलेल्या दाखल्याबद्दल आपण थोडंसं विचार विनिमय करूया। हरवलेले मेंढरो। प्रभू येशू ख्रिस्ताने हे आपल्याला एक उत्तम उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, दाखला दिलेला आहे की या ठिकाणी येशू विचारतो, तुमच्यामध्ये असं कोण मनुष्य आहे की ज्याच्याकडं 100 मेंढरं आहेत आणि एक मेंढरू हरवल्यानंतर तो ते 99 सोडून देऊन त्या एकाला शोधायला जात नाही, आणि ज्यावेळेस ते सापडतं त्या टायमाला घरी आल्यानंतर आपल्या मित्रांना आणि निमंत्रितांना बोलावतो आणि मोठी पार्टी देतो आणि त्यांच्यावर आनंद करतो। त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये पवित्र शास्त्र म्हणतं, असा एक जरी पापी मनुष्य पश्चातापी अंत्य करणार नाही, देवाकडे जेव्हा वळतो त्या टायमाला स्वर्गामध्ये अशाच प्रकारे आनंद आणि उत्सव केला जातो। हे किती चांगलं या ठिकाणी सर्व जगाला परमेश्वराने दिलेलं निमंत्रण आहे। जे जे पापी आहेत, ज्यांना ज्यांना पापात जाणीव होते आणि ज्यावेळेस ते पश्चाताप करून परमेश्वराकडे वळतात त्या टायमाला परमेश्वर त्यांना घालवून देत नाही, त्या पश्चातापी व्यक्तीला परमेश्वर जवळ करतो। आणि म्हणून तो म्हणतो, आपण पाहतो मत्तय 11:28-29 मध्ये, अहो कष्टी आणि भारक जन्म, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवाला विसावा देईन। मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, माझ्यापासून तुम्ही शिका। अशा प्रकारे परमेश्वर निमंत्रण देत आहे शिकण्यासाठी, बोलावण्यासाठी, आणि सर्व पापी जगाला परमेश्वर आमंत्रित करत आहे। आणि जे कोणी पश्चाताप करून देवाकडे वळतात त्यांना तो घालवून देणार नाही, तर त्या प्रत्येकांना तारणाची त्याने शाश्वती दिलेली आहे। परमेश्वर करो आजचा दिवस आपण सुरू करत असताना या सुंदरच्या विचाराने आपण देवाला शरण जाऊया आणि परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण कृपा करून शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना फॉरवर्ड करा। देव तुम्हाला आशीर्वाद देव।